पुढचा तोरा मी आहे ना मी. जाऊ दे मोडते त्याला. अरे मारू काय नको. अप्पू देवा. ₹1000 दिलो तरी मग मी. हजार दिले असते तरी बापू किस्त्यामध्ये देत नव्हतो का? जेव्हा देखील करा बाबू. अरे तू सामान चाललं. देवाला मोठा होता पहिले. माणसासारखं सर्व आहे माझ्या लोक म्हणतात याच्याजवळ जास्त काय म्हणतात आणि माणसासारखं सगळं आणि लोक म्हणत असतील सर्वांपेक्षा जास्त नाही म्हणून पण काही कामाचं नाही सारा बिनकामाचं आहे. तू बिनकामाचं नको म्हणू माझ्या कामाचं नाही पाहिजे एकदा का कामावर पूर्ण होईपर्यंत काही जमीन असं नको आणि मनापासून पाहणं बोलत आहेस तू माझ्याशी पाहत आहेस तू इकडे काय वाईट आहे मला जिकडे बघायचं वाटेल तिकडे करायचं काय म्हणजे मनापासून पाहत आहेस तू इकडे तुला सांगितलं ना आधी धर्म आहे मला तिकडे बघायचं वाटेल तिकडे बघेल तुला करायचं काय दुसरा सिम टाकलीस तुझे माझ्या सिम शिवाय तुझ्या मोबाईल कवरेजच नाहीये एकदा का माझा सिम टाकून पाय कसे दंडावर दंडे कवरेज नाही आहे ना तुझे दंडी येते
हो ना. माझ्या दिलाचा राजा गोरा कोमटा आणि विशेष म्हणजे छान छान कपडे लावणारा. आणि मी का उघडाच ना कपडे घालतो ना मी काय तसाच राहतो. नाही, नाही. इथे काहीतरी गोंगाट. मी आता पामध्ये. आतापर्यंत लाथा मारत होती आता फिरवसत आहे. तुला माहित आहे ना मी तुला मज्जा केली मारते म्हणून. लाडा लाडा मारते हो ना. लाडाला मारतो ते लाथा उलटी आलीस का हो तू माझी सल उतरवत आहेस काय कंबर उलटे म्हणत होता ना. कंबरच मारून बघितलं. नाही नाही आता नाही. इथे काहीतरी गडबड आहे. अरे हो कुठे तो आतमधला दरवाजा कोण उघडा मला जो दरवाजा खुला ठेवायचा तो ठेव. तुला काय करायचं काय? तसं नाही ठेवावा. बरं झालं मी साधा माणूस होतो. माझ्या जागी दुसरा असता तर तिकडे आरपार नाही गेला असता. आणि साधा कोणत्या माणसाला मोबाईल जाते आम्हाला साधा आहे म्हणून. किती साधा आहे तर काय तर काय होतं. सांगतो तिथं. गेला का गेला हो ये साल्या भाटो ये अरे तू इकडे कधी आला का? साल्या दरबारा भाटो. अरे मग तू इकडे कोण आली? मागचा दारू कुठे तुझला म्हणून आलो मी. अरे काय रे नाटक करून राहिला. अरे नाही का तुझा मुळे तुझं माझं मला माहिती आहे. हो का हा तुला माझीच वस्तू गोड लागते का? आपण लहानपणापासून शेअर शिकत होतो तेव्हा एक पण अर्धा अर्धा वाटून होतो घातला. तर काय बायकोला वाटून खायचं. अबे तर ती नाही म्हणते नाही तुले. खाऊ नाही म्हणते. तुला काय वाटतं तुझ्याशी लग्न करणार आहे मी? अरे खाऊ नाही म्हणते. अबे तसं भावल्यासारखं काऊन करते रे? काऊन नाही म्हणते म्हणते. हा. अबे बाई जवळ आली पाहिजे यासाठी पैसा पाहिजे. आहे का नाही म्हणते तुझ्याकडे? पैसा किती लागतात तिने बोल मला. बोल मला किती लागतात किती आहे? 100. मध्ये गोमा. आता 80च राहिले. 20 रुपये तू काय खाल्लास का? गप्प! कोण तुझे 20 रुपये खाते वस्तू घेऊन गेला? अहो म्हणजे तू सांगत होतास त्याने बनवलं म्हणून. मला भांडू बदमाश. अरे तुझ्या 20 रुपयाला दुकान होते. 100 रुपयाच्या गोष्टी होतात का बे? 1000 रुपये माझ्या तिथं जेव्हा बाई जवळ येते मग आई, 1000 रुपये आली रे. नाही तर काय? चिल्लर वाटते तुला. पाठव. हा. आणि तू 1000 रुपये तर देऊन टाकतो. तिच्या तोंडावर फेकून टाकतो. अरे मीच देऊ का बे घुबडा? हा? अबे त्यांना कोणाला तू उगार आहे, तू उगार आहे, फालतू पैसे असतील तर गोष्ट कर. पैसे कमवावं लागतात माहिती आहे का? काम धंदा करावं लागतं पैसे. सांग नका कोणतं काम करू तुम्ही. अबे तर तू कोणते धंदे करते बे? एवढे मीच करू का? भाटो झालास काय रे? माझ्या मालकाचा खाता काढण्यासाठी 1 नंबर या बैठकावर होऊ शकते. बाई सोबत असली का कामच होते. नाहीतरी माझा मालक बाई वेड्याचा आहे. 1 नंबर काम जमलं रे. इतकंच का बडबड आहे? अबे तुझ्यासाठी कामाचा शोध लावत होतो डोक्यातला डोक्यात. आणि लागलं काय झालं माहिती आहे का? 2-4 दिवसानंतर आमच्या मालकाचा वाढदिवस. तर तू काय करायचा? त्या वाढदिवसात चांगला सूट बूट घालून कपडे घालून यायचे. ठीक आहे? आणि ते तर आल्यावर कांदा इकडे. आधी त्याला काय समजलं विचार. सांगून झालं का बे? हे घोबडा सांगून झालं ना. मान काय हलवत आहेस तू? सांगून झालं. काही समजलं का तुला? काही समजलं? म्हणजे तू काय सांगत नास का? पहिला आहे तो पहिला. अबे तो बहिरा आहेस तर मग मान काय हलवत होता बे तू? वाटो हा. मस्त खाजवल्यासारखं लागत.
आता बघ, लक्षात ठेव, मी सांगतो. तर आमच्या बालकाचा 2-4 दिवसानंतर वाढदिवस आहे. त्या वाढदिवसात चांगला किरायाचे कपडे घे, सूटबूट घालून, ठीक आहे? नाही, तू देशील. टेन्शन नको घेऊ, किराया मीच देईन. किराया तू देशील. म्हणून दे. अशी गंमत नाही करायची. ठीक आहे, किराया तू देशील. तू माझ्यावर अबे, मीच देईन, टेन्शन नको घेऊ. तर किराया मी देईन. तर सूटबूट घालून यायचं आणि तिथं आल्यावर कान दे इकडं. कान चांगला आहे? हो, चांगला. समजलं का? तिने फक्त माझ्यासोबत नाही, तुझ्यासमोर आहे. अरे तू गाणं आणणं गरजेचं आहे. अगं गरजेचं आहे ना पण. नाही करणार. अबे, पावलं देऊ नको. हे काऊन नाही म्हणते? अबे, ए, अबे, ते का चालते काय ना बे, भुपड्या. मगापासून सांगतो ना आपलं सामान ते बार गिरा करायचा. काय तो? हा. ते मला झोला झेंडी म्हणत. झोला झेंडी म्हणत होता का तुम्ही? झोला झेंडी. आ, साधी गोष्ट होती बे. सगळी मोठी पदवी आहे का बे झोला झेंडी म्हणजे? म्हण. ए, पुन्हा एक वेळा म्हण. आहे का नाही? कशी रस्त्यावर आली तो तर? मग पुन्हा एक वेळा म्हण गं. या झोला झेंडी. झोला झेंडी लेखाचं. तूही 2 वेळा म्हण. काय ते गडबड आहे? पदवी अरे मान करत होती तुझा. मग हा बोल. पाठव. हा. हे आता अशी नाही. मग पहिले गेले आपण सांगून द्यायचा हा. दोघात कुटुंब प्रमुख कोण आहे. असं म्हणतो. बरं ठीक आहे. नाही ते सांग बाई, सांगतो दुकानमध्ये कुटुंब प्रमुख कोण? हे काय नाही सांगत. हा? अरे तो ताव कमी कर ना बे. जेवून जाऊन मोठ थांबत मारते बघ. प्रेमानं बोल, प्रेमानं विचार सांगते का? तेच मारा ना तिथे. बाई, नाही, नवीन बघायचं. हा. कोण सोडून ठेवल का बे? मी सांगलं तेवढंच बोल ना. मी निवड हसली तरी जाऊन दिली का तिथं? मग हसली देते. हातेच लागतं एखाद्या दिवशी. बरोबर. फक्त तू प्रेमानं बोलला म्हणून हसली. दोन दिवस नाही म्हणून बाई. सांगते ना, मीच सांगते ना. जो माझ्या नाचगारात जास्त सांगेल ना, तोच बरं, चला. नाच गाण्यात जो जास्त जात नाही तो आणि तुझ्याबद्दल काय बोलायचं कामच नाही. म्हणजे नंबर तुझा आणि त्यात पुन्हा काम सोपं करतो. गाणं बी म्हणतो नाचतो म्हणजे कुटुंब प्रमुख पहिल्याच्या वेळी पाहिजे होत म्हणलं पाहिजे कुटुंब. ठीक आहे, चल थोडं खाली 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 बस होती तेवढं. अरे बा, चल बरोबर. आणि केला या डिजेन चालू नको भिंगाला हातात घालू. आणि केला या डिजेन चालू नको भिंगाला हातात घालू. आणि केला या डिजेन चालू नको भिंगाला हातात घालू.
सांगते पण तावाला बोलू नकोस बरं आणि मी धावता बोलत नाही त्याच्यात. आता म्हणजे काय गरज आहे आता? अबे हात मागं बांधून ठेवा. असं बोल. भाटो तुझी सेटिंग आहे. बाईला दोन्ही काल वाटला दिला तुझं. तुझी सेटिंग आहे भाटो. काही करल कसे करल ते येतेच तुझ्याकडे. पण ठीक आहे तुला शंका वाटते ना चल तुला एक चान्स देतो मित्र म्हणून मी तुला प्रश्न विचारतो प्रश्नाचं नीट उत्तर दे उत्तर दिला तर कुटुंब प्रमुख तू ठीक आहे भाटो गडबड ना करायची आता. अजिबात टेन्शन नको का बरोबर आहे ना? आणि तू हुशार माणूस मला माहिती आहे पण विचारायचं का आरामात तर सोपा प्रश्न आहे मग साधा माणूस आहे मॅट्रिक मध्ये 4 वेळा नापास झालेला माणूस आहे पाहिजे सांगतो प्रश्न साधा आहे मला सांग सांगू नको सुई टोचल्यावर रकत काऊन बाहेर येते सांग बरं थोडंसं. भाटो एवढा मी बैताळ बनलो एकदम फेकाचेच कामाचं काही ना काही विचारतोस का? हा कुठे प्रश्न हो का गं? सुई टोचल्यावर रक्त काऊन येते म्हणून? सुई टोचल्यावर थोडस रक्त बाहेर येईल ना. येईल का नाही काहून येईल ते सांग. भाटो तू टेन्शन घेतला तुला वाटते का कुटुंब प्रमुख आता मी होता म्हणून तू जास्त टेन्शन घेतला तरी पण तुला सांगतो बरं सांग हा झाला हात आणि हे झाली सुई तू सुई पाहिलीच हो? तुझं भाऊ सुया पाहिली असेल. हा झाला हात हे झाली सुई हे निघालं. आलं ना आलं का ना बेटा काहून आलं ते सांग ना बे. अरे भाटो तू समजून घे हा झाला हात हे झाली सुई हे निघालं का निघालं ना आलं ना अबे तर काहून आलं ते सांग ना बे. तू करतोस पागल तू तुला तरी येते का मग सांग बरं तू. बिना आलं ना सांगतो का रे ये तुला सांगतो इकडे तुला माहित आहे सुई टोचल्यावर रकत काऊन बाहेर येते सुई कोण टोचला ते पाहावासाठी रकत बाहेर येते. देव का साला भाटो बहिणीला बायको कऱ्या हे हो का तुझी सुई पण तू भेट माझ्या हातामध्ये तुला सुई नाही चांगली दाबण टोचतो आणि शिशीत भरचं रक्त काढतो मग त्याला बोंबलत बस